श्री स्वामी समर्थ. सो गाईज, आम्ही आता कुठेतरी चाललेलो आहोत. आमच्या बॅगा खूप साऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आमची खूप सारी पॅकिंग चालू आहे. सो मला खूप घाई झाली असल्यामुळे मी पॅकिंगची व्हिडिओ एवढी काय घेतली नाही आहे. खूप बॅगा झाल्या तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आमची ट्रेन जी आहे ती 11:15ची आहे. सो पुढचा ब्लॉग तुम्ही बघा की मी कुठे चालली आहे, काय फिरायला. सो तुम्ही नक्की आवर्जून बघा. गाईज, तुम्ही बघू शकता खूप साऱ्या बॅगा झालेल्या आहेत आणि बॅगा अर्ध्या बॅगा खाली आहेत. आणि कसं वाटतंय, निघालेलो आहोत आपण. इथे मम्मी बघा जायचे आणि सिरियल बघतेय. इथे मॅच चालू आहे. इंडियाची मॅच चालू आहे. आपले स्वामींना आपण नमस्कार करून निघणार आहोत मस्तपैकी दर्शनाला. बघू शकता तुम्ही आता सगळेजण निघालेले आहेत. ते पप्पा हॅलो. तो गाईस, आपली नेहमीची रोहा दिवा ह्या साईडला लागली आहे 1 नंबरला. आणि आमची ट्रेन जी आहे ती 3 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे. आता आमची गाडी ॲक्च्युली पनवेलवरून बुकिंग होती, पण आम्ही रोहा स्टेशन म्हणजे रोहाला राहत असल्यामुळे मी इथूनच आमचं गाव आहे इकडेच रोहा, त्यामुळे मी इकडूनच, कारण आमची ट्रेन इथे लागलेली आहे रोहा दिवा. आम्ही रोज या ट्रेनने जात असतो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी फिरायला. तुम्ही नक्की ब्लॉग व्यवस्थित बघा आम्ही कुठे उतरणार आहोत काय. आणि आता आमची ट्रेन 3 नंबर प्लॅटफॉर्मला येणार आहे. ॲक्च्युली आमची जी ट्रेन जी आहे ती पनवेलवरून बुकिंग होतं. आम्हाला सीट अवेलेबल नव्हतं रोह्यावरून. सो मी काय केलं, बोर्डिंग स्टेशन चेंज केलं रोहा. ॲक्च्युली मी रोहामध्ये राहत असल्यामुळे आम्हाला ते कम्फर्टेबल पडलं. त्यामुळे मग आम्ही आता रोहा स्टेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कोण कोण रोहाला राहतं हे पण नक्की सांगा. आमचं आता इथे सेटिंगचं सगळं चालू आहे. आणि आम्ही आता मस्तपैकी आपापल्या जागेवर बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे सगळेजण झोपलेले आहेत. जे आहो, दादा, मम्मी सगळे सगळे. मलाच ॲडजस्टमेंट करायची, माझी वरती सीट आहे. सो आता आम्ही नेक्स्ट मॉर्निंगला भेटूया. चलो बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही? आम्ही आत्ता जस्ट उठलं, मस्त मॉर्निंग झालेली आहे. आणि आता मी इथे चहा घेत आहे. सगळेजण ब्रेकफास्ट करत आहेत. चहा घेतली आहे ISCT वरून. सगळे उठून मस्तपैकी ब्रेकफास्ट करत आहेत. मी ते टोस्ट घेऊन आलेली आहे. मस्तपैकी चहा टोस्ट काढत आहोत आम्ही. आणि चहा मस्तपैकी चहा वगैरे झालेली आहे. आणि आता इथे पत्ते वगैरे खेळतोय. मम्मी पप्पांचं जास्त झालं, पत्ते घेतलेत त्या लोकांनी. आणि आता मला सो गाईस, आपण चाललेला आहोत. ते बघू शकता बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे. सो गाईस, आपले इथे शूट चालू आहेत सगळे. बघू शकता माझे आहो मस्तपैकी शूट्स करतात. सो गाईस, आम्ही आता स्टेशनला खाली उतरलेलो आहे. उडुपी स्टेशन आलंय. आणि तुम्ही बघू शकता इकडे उडुपी स्टेशन खूप छान आहे. इथे सगळं बाय वन गेट वन झालंय. इथे कपडेचे सेक्शन चालू आहे. आणि हे उडुपी स्टेशन आहे इकडे. तुम्ही बघू शकता इथे उडुपी स्टेशन. आपण उडुपी स्टेशनला आलेलो आहोत. गाडी राईट टाईम आहे. वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत 11:30. अजून 10 मिनटं आणि आपली प्रॉपर टाईम गाडी स्टार्ट आहे. आता थोड्याच वेळात ट्रेन सुटेल. गाईस, आता आम्ही मँगलोर स्टेशनला आलो आहे. तुम्ही बघू शकता गाडी एकदम प्रॉपर राईट टाईममध्ये आहे. 12:35 मिनिटांनी आलेली आहे. सो हा बँगलोर स्टेशन आहे. आणि आता आमचंच लंच झालेलं आहे. गाईस, आपली ट्रेन निघालेली आहे मँगलोर स्टेशनवरून. बरोबर राईट टाईम गाडी चाललेली आहे. हाय गाईस, गुड इव्हिनिंग. आता थोड्याच वेळात कोयबत्तूर स्टेशन येणार आहे. आणि मौसम बघा किती काय भारी वाटतंय, खूप छान आहे. सगळेजण इथे बसलेले आहेत, बघू शकता तुम्ही.
सो गाईस आता आम्ही कोयबतूर स्टेशनला थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आपली मेमो गाडी चाललेली आहे बघा, कुठे कुठे मेमो गाडी आहे. कोयबतूर स्टेशनला आपण आता आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता टाईमवर ते गाडी आपली. आणि आता आम्ही आहे ना इथे लंच ऑर्डर केलं आहे. तर बघूया कशी टेस्ट आहे, काय आहे ते नक्की सांगते मी तुम्हाला. काहीच आम्ही इथे लंच ऑर्डर केलेलं तुम्ही बघू शकता. नूडल्स आणि थाली मागवली आम्ही आणि टेस्ट खूप छान आहे. इथे व्हेज फ्राईज मागवलं होतं, व्हेज फ्राय राईस आणि नूडल्स मागवले होते. सो आम्ही आता डिनर करतोय मस्तपैकी. हो वाव. तुझ्या हातातलं सांगितलं. सो गाईस आम्ही आता मस्तपैकी सँडविच बनवतोय. तर बघू शकता सगळं घरून सामान घेऊन आली. आता इथे मस्तपैकी पार्टी आलेली आहे. पप्पा आता आमचे खाणार आहेत. पप्पा बघा इथे बसलेत. पप्पांना जरा गार लागते त्याच्यामुळे. सो गाईस आता वाजलेले आहे 12:30 आणि आमची गाडी आता ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटामध्ये आम्ही उतरणार आहोत मदुराई जंक्शनला. पूर्णपणे घेतलेले आहेत. अहो माझे बॅगा घेऊन चाललेले आहेत. बॅगा घेतल्याच सगळ्या, तर ते मी शिफ्ट करतोय तिकडे. सो आता सगळ्या बॅगा वगैरे घेतलेल्या आहेत. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? ॲक्च्युली आम्ही बरोबर 12:30 वाजता उतरलो होतो. आमची ट्रेन राईट टाईम मथुराईला उतरली होते. पण ॲक्च्युली याला रूम भेटत नव्हते. रूम शोधण्यामध्ये आमचे खूप वेळ गेला, अक्षरशः 2 तास गेले. त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले. सो आत्ता जस्ट उठली आहे, मॉर्निंग झाली आहे मस्त. आता मीनाक्षी टेम्पलला आम्ही जाणार आहोत. सो ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. सो गाईस आम्ही आता मस्तपैकी रेडी होऊन झालेलो आहोत. आता जाणार आहोत आता मीनाक्षी टेम्पलला. सो आता सगळेजण रेडी झाले. पसारा खूप झालेला आहे. तर आता बघू. आता आम्ही इथे द्वारला आलो आहे. हे जे आहे ते पश्चिम द्वार आहे, त्याच्यातून आम्ही जाणार आहोत. इथे फोटोज वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. आता बॅग्स वगैरे इथे बाहेर लॉकर रूममध्ये काढावं लागेल. ॲक्च्युली काही दिवस झाले मंदिराचं थोडं काम चालू आहे. सो हे जे द्वार जे आहे ते आम्ही पश्चिम द्वारमधून जाणार आहोत. पश्चिम द्वार आहे मीनाक्षी टेम्पलचं. 4 द्वार आहेत. प्रत्येक द्वारमध्ये छान दर्शन होतं आणि इथे मोबाईल बॅग्स वगैरे अलाउड नाही आहे. तर आमचं मस्त दर्शन झालं. त्यामुळे मी तुम्हाला काही नाही दाखवू शकले आणि दर्शनची लाईन पण एवढी नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन झालं. काहीच आम्ही आता दर्शन करून खूप भूक लागली आहे. तर आम्ही इथे पंजाबी ढाबा म्हणून आहे, मीनाक्षी टेम्पलच्या इकडेच आहे. तर आम्ही इथे लंच करायला चाललेलो आहोत. बघू आता टेस्ट कशी आहे ती. सो गाईज आपण इथे मस्तपैकी लंच करायला आलेलो. त्याचं मेनू तर आहे पंजाबी ढाबा आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे ती. सो गाईज आम्ही आता व्हेज कोल्हापुरी आणि रोटी मागवली होती आणि इथे थाली मागवली होती मिक्स व्हेजची. खूप छान आहे जेवणाची टेस्ट. पण तुम्ही नक्की आवर्जून पंजाबी ढाब्याला व्हिजिट करा. मी तर प्रेफर करेन. इतकं स्वादिष्ट जेवण इथे खूप सुंदर मिळेल. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईस आम्ही आता रूमवर आलेलो आहोत आणि दर्शन खूप सुंदर झालं. जेवण पण छान होतं आणि मी तुम्हाला प्रेफर केलं होतं की पंजाबी ढाबामध्ये तुम्ही नक्की आवर्जून जा. तिथे खूप यम्मी टेस्टी जेवण आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा तिथे. आणि आता आम्ही रेस्ट करतो थोडा. सो गाईस आता आम्ही खाली चाललेलो आहोत. फ्रेश वगैरे झालो, थोडं रेस्ट केला आल्यानंतर आणि थोड्यानंतर एक 7 वाजता, आता 7 वाजलेत आणि आता आम्ही खाली चाललेलो आहोत. सो आता बघूया काय बाहेर आहे काय नाही ते. काहीच आपण आता इथे मस्त कॉफी प्यायला आलेलो आहोत. बघूया टेस्ट कशी आहे ती. एक कॉफी 15 रुपयाला आहे. बघूया आता. संध्याकाळी मस्त इथे राऊंड मारायला आलं. तुम्ही बघू शकता मी जेव्हा पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करते आहे. सगळे 100 रुपीज 150 रुपीज सगळे चप्पल शूज जे काय आहे. काहीच आम्ही इथे मस्तपैकी पेरू घेत आहोत. अर्धा किलो आधा इकडे आपण एकाला विचारू. तर गाईज आम्ही इथे मस्तपैकी फेमस डोसा इडली खायला आलेलो आहोत. इथे एक अम्मा आहे, त्यांचं स्टॉल आहे. तर आम्ही इथे मस्तपैकी फेमस
डोसा, दाल वडा खायला आलेलो आहोत सगळे इकडे. गाईस, कसे आहात तुम्ही? आज आमचं मदुराईचं सेकंड डे आहे. सो मी घरून आहे ना मस्तपैकी नाश्त्यासाठी चहाचं सगळं सामान आणि सगळं घेऊन आलेली आहे, खारी, टोस्ट वगैरे. सो आम्ही इथे मस्तपैकी नाश्ता करत आहोत. सो गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघालो, आमचं मदुराईमध्ये सेकंड डे आहे. तर आम्ही आता सेकंड डेला आम्ही तवेरा बुक केली आहे आम्ही, आणि गाडी बुक करून आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे. सो मी एक्सप्लोअर करेनच काय काय ठिकाण आहे काय नाही. जिथे म्हणजे काय मोबाईल अलाउड नाही आहे ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत. सो तुम्ही कंटिन्यू करा. मस्तपैकी कारमध्ये बसलेलं आहोत सगळेजण, तुम्ही बघू शकता. सगळ्यांनी मला पाठी टाकलेलं आहे, सगळे विंडो सीट घेतलेले आहेत. पण ठीक आहे, असू दे. आता मी एकटीच मस्तपैकी बसणार. गाईस, आपण आता विष्णू मंदिरच्या इकडे आलेलो आहोत आणि ते माकड आहे तिथे. सो मोबाईल सांभाळून ठेवायला पाहिजे आणि मी तुम्हाला दाखवते. विष्णू मंदिरमध्ये आपण एंट्री करणार आहोत. हा मेन गेट आहे, एंट्री आहे. ते 10 रुपये फी आहे त्याची. तर आम्ही फ्री दर्शनमध्ये जाणार आहोत. दर्शनमध्ये चाललोय. गाईज, हे ना त्यांचं कल्चर आहे. कल्चरमध्ये काहीतरी पूजा करतात ते. पूजेमध्ये ते काहीतरी चुलीवरती प्रसाद बनवतायत. ते प्रसाद आपल्यामध्ये कसं खीर वगैरे बनवतात तसं प्रसाद बनवतायत ते. 10 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे इथे आम्ही. VIP दर्शन आहे ते 10 रुपयाचं. आणि तुम्ही हे बघू शकता कलाकृती भारी आहे, एक नंबर आहे सर्व. तो गाईस, आम्ही इथे आता विष्णू मंदिराच्या इकडे आलो आहे. पहिलं आम्ही खाली दर्शन केलं, त्याच्यानंतर हे विष्णू भगवानचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की इथे विजिट करा. ॲक्च्युली इथे लाईन भरपूर आहे. आम्ही 10 रुपये फी देऊन गेलो होतो. दर्शन पण खूप सुंदर झालं आहे. हे जे आहे ते गांधी म्युझियम आहे, तुम्ही बघू शकता. पण आज संडे असल्यामुळे हे बंद असतं. खूप छान आहे इथे. आम्ही ही तवेरा गाडी बुक केली होती, तर बार्गनिंग नाही होत. 2500ला आम्हाला दिली त्यांनी. आम्ही आता अशा प्रकारे मस्तपैकी सगळीकडून फिरून आलेलो. जे आम्ही कार केलेली त्यांनी आम्हाला इथे सोडलेलं आहे. आणि आता आम्ही आमच्या फेवरेट ढाब्यावरती जाणार आहोत जेवायला, पंजाबी ढाबा. तुम्हाला मी बोलली होती की आम्ही काल जे आहे ते पंजाबी ढाब्यामध्ये जेवलो होतो. मी प्रेफर करेन की तुम्ही तिथेच नक्की जेवायला जा. खूप अमेझिंग जेवण असतं आणि रिजनेबल प्राईजमध्ये. जसं महाराष्ट्रीयन जेवण असतं तसंच तिथे पण असतं. मग आम्हाला वाटलं की ते पहिले आम्ही एकच थाळी घेतली होती बघूया टेस्टसाठी, पण खूप सुंदर होती. तुम्ही नक्की विजिट करा तिथे. आम्ही मस्तपैकी स्पेशल थाळी मागवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती एक नंबर आहे दिसत आहे. मम्मी टेस्ट करून सांगते कशी आहे. आपण तिचं सगळं बघूया काय बोलते ती. मम्मी लवकर खा आणि सांग कशी आहे, टेस्ट कशी आहे. मग मम्मीची मस्त टेस्ट आहे बोलली ती, छान आहे. घरी गाईस, आता मी चाललो आहे जरा रूममधून बाहेर निघालो आहे मस्तपैकी काहीतरी कॉफी किंवा चहा प्यायला. कॉफी इथे छान मिळते. सो चहा किंवा कॉफी प्यायला चाललो आहे. व्ह्यू पण खूप सुंदर आहे. जेवण आम्ही नाही करत आहे
मस्तपैकी रात्रीच आम्ही घरून सगळं मी सामान घेऊन येते, कांदा, टोमॅटो आणि स्नॅक्समध्ये फरसाण, चुरमुरे, भेळ करतोय मस्तपैकी. कोणाकोणाला भेळ आवडते नक्की कमेंट करून सांगा. मस्त ओली भेळ करणार आहे, या लवकर लवकर खायला. गुड मॉर्निंग गाईज, आज थर्ड डे आहे आणि आमची आता ट्रेन आहे 10 वाजता. तर आता आम्ही निघत आहोत आणि जाता जाता एक मस्तपैकी रील करणार आहोत. तुम्ही नक्की माझ्या अकाउंटमध्ये जाऊन मस्तपैकी लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका. इथे सेटअप चालू आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी सेटअप चालू आहे. आज आम्ही निघालोय आणि आता इथे मस्तपैकी चहा आणि नाश्ता करतोय. घरून मी बटर वगैरे घेऊन आली आहे, कॅरी केलंय. सो इथे आम्ही मस्तपैकी चहा घेतलाय. राजस्थानी चहा एकदम एक नंबर आहे. आम्ही जिथे हॉटेल घेतलेलं त्याच्या बाजूलाच चहाची टपरी आहे. टपरी नाही आहे, म्हणजे स्वीट वगैरे भेटतं तिथे. सो इथे मस्तपैकी बटर चहा खात आहेत सगळे. रामदेव स्वीट म्हणून आहे, तिथे स्नॅक्स पण मिळतं आणि सगळ्या प्रकारे खूप छान मिळतं आणि मसाला टी खूप सुंदर मिळते. तुम्ही बघू शकता हे शॉप आहे आणि हे ते काका आहेत, ते चहा बनवतात. खूप छान सुंदर चहा बनवतात, रजवाडी चहा बनवतात. त्यांच्याकडे टेक्निक बघा किती मस्त, ते चहा गाळून ठेवतात. विजिट करा, तुम्ही नक्की इथे विजिट करा. सो गाईज आम्ही आता मधुरा स्टेशनला आलो आहे आणि आता आमची बॅगा इथे आम्ही घेऊन बसलेलो आहोत. आता गाडी किती नंबरला येते का माहिती नाही आहे, कदाचित 1 नंबरला येईल किंवा 2 नंबरला. सो आम्ही इथे सध्या बसलो आहे, नंतर आम्ही पाठी जाणार आहोत. आम्ही आता इथून वे टू कुठेतरी जाणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू करा.